प्रत्येक मानव, प्रत्येक नागरिक करत असतो. कारण बाबासाहेब हा आपला एक श्वास आहे. बाबासाहेब एक आपला दीपस्तंभ आहे, ज्याला इंग्रजीत ज्याला इंग्रजीमध्ये गायडिंग लाईट म्हणतात, ध्रुवतारा. आणि असा समतेचा संदेश देणारे बाबासाहेब जर बाबासाहेब आपल्या या देशाला ज्यांनी सर्वोत्तम घटना दिली, अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली, अगदी शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोचला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना त्यांनी मनामध्ये ठेवली. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, भीम जैसा सूरज अगर निकला ना होता, हमारे जीवन में ये उजाला ना होता, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, मर गए होते यूं ही जुल्म सहकर, अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता. बरोबर. आणि खरं म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जे केलं, फक्त आपल्या ते आता भारतरत्न नाही, विश्वरत्न झाले. कारण बाबासाहेबांनी जाचक रूढी परंपरापासून आपल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणलंच. आणि बाबासाहेब एवढे विद्वान होते की अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्ञानाचं प्रतीक म्हणून महामानवांचा पुतळा तिथं उभारण्यात आला आहे. लंडनच्या विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये MSc आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाली. आणि कोलंबियामधून त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही अशा अनेक पदव्या मिळाल्या. त्यामुळे भारतातला पहिला भारतीय विदेशात जाऊन शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या विविध पदव्या त्यांना मिळतात, हा खरं म्हणजे भारताचा गौरव आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की 75 वर्ष स्वातंत्र्याला झाली, परंतु काही लोक फक्त कुठली ती आपली कोरी लाल काय, काही लोक संविधानाची प्रत नाही रे, ती लाल कोरी लाल डायरी दाखवतात. हा, काही लोक म्हणतात संविधान खतरे में आहे, काही लोक म्हणतात संविधान बदलेगा. परंतु बाबासाहेबांचं संविधान एवढं मजबूत आहे की जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान कायम बना रहेगा. आणि म्हणून फक्त बाबासाहेबांना ज्यांनी फक्त आणि फक्त, आता मी राजकीय बोलत नाही, परंतु ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना नेहमीच पराभूतही केलं, त्यांना त्यांच्या विचारांना त्रासही देण्याचं काम केलं, परंतु खऱ्या अर्थाने 2014 साली या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले. खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा होऊ लागला. तोपर्यंत संविधान 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 म्हणून फक्त लोक गळा काढत होते. आणि आपण देखील महाराष्ट्र सरकार तालुका प्लेसला आपण संविधान भवन उभं करतोय आणि बाबासाहेबांच्या आठवणी जतन करण्याचं काम करतोय. आणि म्हणून इंदू मिलमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक उभं राहत आहे. जगाला हेवा वाटावं असं ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहत आहे. हे देखील तमाम देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणूनच अशा या बाबासाहेबांचा आज जयंती उत्सव आहे. तमाम सर्व लोक या ठिकाणी
आज त्या कार्यक्रमामध्ये उत्साहामध्ये जल्लोषामध्ये सहभागी होत आहेत. बाबासाहेब खरं म्हणजे संविधानाचे शिल्पकार आहेतच, पण ते माणुसकीचे देखील शिल्पकार आहेत. माणुसकी काय, माणसाने कसं जगावं, कसं वागावं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, न्याय मिळवा, हे ब्रीदवाक्य बाबासाहेबांचं होतं. आणि म्हणून मी बाबासाहेबांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आणि आमचं सरकार देखील बाबासाहेबांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालतं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांची घटना सर्वसामान्याला न्याय देणारी घटना आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचे प्रधानमंत्री झाले, एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला, आणि एक आमची दलित आदिवासी भगिनी या देशाची राष्ट्रपती झाली. ही सगळी जादू आहे, ही किमया आहे, ही बाबासाहेबांच्या घटनेची आहे, बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेची आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो. सर, आज चैत्यभूमी इथे तुमचं भाषण झालेलं नाहीये, पूर्वनियोजित भाषण नाराजी आहे. कुणाची? अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं, यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं? त्यामुळे आज बाबासाहेबांची जयंती चैत्यभूमीला झाली साजरी, आम्ही सगळे गेलो. आता इथं तुमच्यासमोर झाली, इथं वेगवेगळ्या ठिकाणी हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे. मात्र प्रोटोकॉलप्रमाणे राजशिष्टाचारप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या अगोदर तुमचं भाषण नियोजित भाषण असताना कुठेतरी डावळलं गेलं असं देखील बोललं. अरे बाबा, त्या भाषणापेक्षा बाबासाहेबांचं दर्शन मला मोठं होतं. चंद्रकांत पाटील खरं म्हणजे मी सांगू का तुम्हाला, बाबासाहेबांच्याकडून आज प्रत्येकाने एक तरी त्यांचा गुण घेतला पाहिजे. आणि मी तर म्हणेल, मगाशी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करताना म्हणालो, बाबासाहेब तुमच्यातला एक अंश जरी दिला, एक अंश जरी मिळाला, तर या मनुष्य जीवन सार्थक होईल आणि समाजाची सेवा करायला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. यापेक्षा दुसरं काय महत्वाचं? चंद्रकांत पाटील म्हणतायत, हां, चंद्रकांत पाटील म्हणतायत की काही लोकांना सत्तेमध्ये यायचं आहे, परंतु काही लोकांनी त्यांना अडचण केल्यामुळे सत्तेमध्ये येऊ शकत. आता ते तर चंद्रकांत दादांनाच माहीत असेल, ठाकरेंना खास करून ठाकरेंना सत्तेमध्ये यायचं. मला तर माहीत नाही बाबा. सर, काही दिवसापासून राऊतांनी ते यांना विचारा. गाढवाचं ट्विट समोर आलेलं आहे. उंदराची भूमिका म्हणून संजय राऊतांना उपमा दिली आलेली आहे. त्यामुळे चर्चा रंगली आहे. बकरा, गाढव आणि उंदीर, त्यामुळे नक्कीच कुठेतरी नरेश म्हस्केंचे विषय आहेत. सर, त्यांनी ट्विट देखील केलं होतं संजय राऊतांनी. अमित शहा यांनी तुम्हाला बाजूला केलेला तो व्हिडिओ. राऊतांचं म्हणणं आहे की आम्ही कधी सत्तेत गेलो नाही, उद्धव ठाकरे यांनी देखील सत्तेत जायचं नाही, एवढी आमची लाचारी नाही, भ्रष्ट आणि चोर मंडळाची तुम्ही सांभाळा, भ्रष्ट लोकांसमोर जायचं ना, असं म्हणणं आहे. सत्तेत देखील जायचं ना, हाव नाही त्यांना. ते सगळे उत्तर देतील नरेश म्हस्के. सर, पाण्याचा आज उत्तर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की 134वीं जयंती है. ये बहुत बड़े पैमाने पे महाराष्ट्र राज्य में और देश में सभी जगह मना रहे हैं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.